गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. डोकं फिरलं आहे माझं. आपण कुठं आलोय आता? हुबळीला. उद्या आज संध्याकाळी 10 वाजता आई आप्पा येणार आहेत. मग मज्जा आहे ना तुझी? एवढा उशीर नाही मी ऑटो मिळालेली आहे आम्हाला. आता आम्ही निघालो रूम वरती. फायनली हॉटेलमध्ये पोहोचलेलो आहे. रूम बुक झालेली आहे. तुम्हाला रूमचं टूर देते. अन्वित येईल तुम्हाला. अन्वित रूम दाखव आपली. ते नको दाखव, ओपन कर. हे आहे रूम. मोठी अशी रूम आहे. हे आहे एंट्रन्स रूमचं. साईडलाच इथे डबल बेड आहे आणि या साईडला सिंगल बेड आहे. भली मोठी अशी विंडो पण दिलेली आहे. त्याच्याच बाजूला वॉर्डरोब एक आहे. देन इथं कॉफी टेबल आहे. आणि जर तुम्ही अमूलचं पावडर खाल्लं असलं तर सांगा. अन्वितला खूप आवडतंय. होय, आम्ही पण खूप खाल्लंय लहानपणी. आम्हाला पण आवडायचं. खूप असा उजेड येतोय विंडोमधून. इकडं नॉर्मल टीव्ही आहे. देन कॉफी और टी करण्यासाठी केटल दिलेला आहे. या साईडला एक विंडो आहे आणि मोठा असा मिरर आहे या साईडला रेडी होण्यासाठी. या साईडला वॉशरूम आहे. नॉर्मलच आहे वॉशरूम. कॉफी बनवू शकतोय. हां, कॉफी बनवू शकतो. केटल दिलेला आहे. स्टडी एरिया पण आहे इथे. या साईडला एक विंडो आहे. तर एवढंच आहे या रूममध्ये. बाकी काही नाही आहे दाखवण्यासारखं. छान आहे. आम्हाला एक दिवसासाठी पुरेल एवढी. अन्वीचं जम्पिंग जपांग चालू आहे बेडवरती. सॉफ्ट आहे का बाबू? सॉफ्ट आहे का बेड? असू दे, विस्कटलं तर काही नाही होत. अन्वितनं कब्जा केलेला आहे बेडवरती. लुक हिअर. तुम्हाला आता मी रेडी झाल्यानंतर भेटते. हॅलो, दिस इज माय लुक टुडे. कशी दिसते मी? हा ड्रेस मी ऑनलाईन परचेस केला. सगळीजण आता रेडी झालेलो आहे. आम्ही निघालोय ब्रेकफास्ट करायला. अन्वितनं माझ्या फोनची पूर्ण बॅटरी संपवलेली आहे. आता आमचं भांडण चाललंय. ब्लॉग कसं करणार मी? अन्वित रागानं बघायला लागलाय. आणि गौर से देखिए इस चेहरे को. हाँ, इसी आदमी ने मेरा चार्ज पूरा खाली किया है आणि रुसलाय आता. काय? पण माझा चार्ज संपतोय ना पिल्लो. ब्रेकफास्ट आलेला आहे. ब्रेकफास्टसाठी पुलाव घेतलेला आहे मी. अन्वितनं इडली घेतलेली आहे आणि विनायकची अजून पुरी यायची आहे. केवढी मोठी पुरी आहे बघा ही. हॅलो, गुड मॉर्निंग. बाबू थांब. हॅलो, गुड मॉर्निंग. कसं आहात सगळे? हा व्लॉग बर्थडे व्लॉग आहे. मी बराच वेळ झाला इथं व्हिडिओ एडिट करत बसली आहे
अजून आम्हाला बाईक मिळाली नाहीये बाहेर फिरायला जायला. बाईक मिळाली की मग आम्ही जाऊ. कुठं जायचं आहे? अगोदर आम्ही आता सिद्धारूढ मठाला जाणार आहे, त्याच्यानंतर सोमेश्वर टेम्पल आणि संध्याकाळी इथं एक मार्केट आहे तिथं जाणार आहे CBT म्हणून. हे दोघं पण बाहेर गेलेले आहेत. आता मी थोडीशी लिपस्टिक लावते आणि आता मी पण निघते बाहेर जाण्यासाठी. हे बघा सिद्धारूढ मठाची कमान आहे ही आणि आतमध्ये टेम्पल आहे. 1 किलोमीटर आत जावं लागतं. हा जो आतमध्ये एरिया आहे तो पूर्ण त्यांचाच आहे, सिद्धारूढ स्वामीजींचाच. फायनली आपण सिद्धारूढ स्वामीजींच्या मठापर्यंत पोहोचलेलो आहोत. हे आहे त्यांचं मठ. हा पूर्ण एरिया जो आहे तो त्याच ट्रस्टचा आहे. खूप सुंदर असं मंदिर आहे हे. आत्ताच टेम्पलमध्ये प्रसाद घेऊन आलेलो आहे. दर्शन खूप छान झालं. तिथं व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती म्हणून नाही केली. जेवणाचं पण छत्र खूप मोठं होतं. जवळजवळ 1-2 हजार माणसं जेवून निघतील इतकं मोठं होतं. प्रसाद ही खूप टेस्टी होतो. प्रत्येक देवळात टेस्टीच असतो. इथं खीर होती, भाजी होती, राईस सांबर होतं आणि पुलाव पण होता. अतिशय छान असं जेवण होतं. आजकाल ना मला बाहेरचं जेवावंसं वाटतच नाही. टेम्पलमधल्या जेवणाला काही वेगळीच चव असते. माझी आई म्हणायची पूर्वी, पण आता मला ते जाणवायला लागलं माझ्या बाबतीत सुद्धा. त्यात मस्तपैकी जेवण झालं. त्यानंतर आम्ही पान घेतले. मसाला पान होतं तिथं बाहेर खायला. मी आणि अन्वित आता हाफ खाणार आहे यातलं. पप्पा पण खाणार आहे. पप्पा नाहीत खाणार. चला तर आजचा ब्लॉग इथे एंड करूया. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.